गोमाई नदी संरक्षण भिंतीच्या कामावर संशयाची छाया, आपत्कालीन निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात लांबोळा गोमाई नदी पात्रावर उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासनाच्या आपत्कालीन निधीतून करण्यात आलेल्या या कामात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नदीला पूर आल्यास गावात पाणी शिरपू नये तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी शासनाने आपत्कालीन निधीतून संरक्षण भिंत उभारण्यास मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात या निधीचा वापर खाजगी क्षेत्रासाठी करण्यात आल्याचा आरोप होत असून ठेकेदाराने शासनाची दिशाभूल केल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराकडून हे काम मी स्वतःच्या खर्चातून केले असा दावा केला जात असल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. जर काम खाजगी खर्चातून झाले असेल तर शासनाच्या निधीचा वापर नेमका कुठे झाला आणि जर शासनाच्या पैशातून काम झाले असेल तर खाजगी जागेवर निधी वापरण्याची परवानगी कोणी दिली असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गोमाई नदीचे पात्र हे शासनाच्या अखत्यारीत येत असल्यास त्या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाची अधिकृत नोंद, मंजुरी, नकाशे आणि खर्चाचा तपशील सार्वजनिक करणे आवश्यक आहे. अन्यथा हा प्रकार शासनाच्या निधीच्या गैरवापराचा गंभीर प्रकार मानला जाऊ शकतो. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासनाच्या आपत्कालीन निधीवर डल्ला मारून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.